सर्वांचे आदरणीय संभाजी भैया पाटील, आता ज्यांचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि डिटेलमध्ये आणि तुमचे आणि माझे जे मॅनेजमेंट गुरु आहेत अरविंद भैया, आमचे ज्येष्ठ संभाजीराव काका, त्यांच्या खूपच नगण्य सगळी पुढच्या वेळी आल्यावर अरविंद भैया मला वाटतं की अधिकाधिक या इथे कोणी दिसाव्यात अशी माझी आपल्याला नम्र दिली. आज सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या मी माझ्यातर्फे व मंचावर उपस्थित सर्वांच्या तर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा. हा पक्ष किती अडचणीत सुरू झाला, काय काय प्रवास झाला, कुठून तिथे पोहोचलाय त्याचा सर्व इतिहास तुम्ही वॉरियर्स आहात, भूत प्रमुख आहात, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पाठवत आहे. त्यामुळे ते नव्याने सांगून मी आपला वेळ घेणार होतो, पण काही 2-4 गोष्टी मात्र आपल्यासोबत संवाद करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे भाषण वेगळंच काहीतरी डोक्यात होतं माझ्या. पण आदरणीय संभाजी काकांनी एक छोटासा मुद्दा असं उपस्थित केलाय. काका, तुमच्या मुद्द्याचा जोर धरूनच मी पुढे आपण भाषण करणार आहे. आता काकांनी सांगितलं की लोहा शब्दाचा एक विषारी प्रवास असा प्रचार होतोय. काका, विषारी प्रचाराचं वाक्य आपण सांगितलं की अर्चना ताईच्या मागे समाज नाही केवळ त्यांनी तुम्ही हा प्रचार केला, अगदी बरोबर आहे. कारण समाज माझ्या मागे नाहीये, तर मी समाजाच्या सोबत आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट, आदरणीय श्रीकांत पाटील साहेबांनी 11 वेळा निवडणुका दिल्या. त्यामुळं तुम्ही मी आपण सर्व सुशिक्षित आहोत, सुशिक्षित आहोत. एका विशिष्ट समाजाच्या फक्त मतदानावर कुणीही मतदारसंघाचा 11 वेळा प्रतिनिधित्व करू शकत नाही. हे न समजले ते तुम्ही किंवा आपण कुणीही पुढे नाही. त्यामुळे आपण प्रचाराची चिंता कशा करता येईल. आदरणीय संभाजी भैयांना सर्व समाजाचे लोक मतदान करतात. आदरणीय श्रीकांत पाटील साहेबांना सर्व समाजाचे लोकांनी मतदान केले. असे अनेक लोक आहेत की ते मोदी साहेबांना असं म्हटलं जातं की ते फक्त हिंदू धर्माकरता काम करतात. तर भैया तुम्हालाही माहिती, मलाही कितीतरी दुसऱ्या समाजातले, मुस्लिम समाजातले, वेगवेगळ्या समाजातले लोक आपल्याला सांगतात की आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास करतो. त्यामुळं अपवाद प्रचार करणाऱ्याची चर्चा करून त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही असं मला वाटतं. आपण सर्वांनी फक्त आता एकच निश्चय करायचा आहे की आदरणीय संभाजी भैयांचं निवेदन, आदरणीय अरविंद भैयांचं मायक्रो प्लॅनिंग आणि खासदार संगारे साहेबांचं मताधिक्य एवढ्या गोष्टींवर फोकस करूया. मायक्रो चर्चा करून फ्री एअरटाईम कुणालाही जायचं नाही. आपल्याला इथे आपल्याला काम कसं करायचं, तिथे भूपर लोकांना कसं आणायचं. मला वाटतं की आपण सर्वांना जो प्लॅन संभाजी भैयांनी केलेला आहे त्याचं एक्झिक्युशन, त्याचा ग्राउंडवर कसं करायचं ते अरविंद भैयांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण माझ्यातर्फे मी तुम्हाला ही विनंती करेन की आपला विजय निश्चित आहे. तुम्ही आपण एवढ्या मोठ्या संख्येत आहे, पण निश्चित विजयासाठी निश्चिंत राहायचं नाही. जो निश्चिंत राहील आपली गडबड होईल. त्यामुळं आपण एकदम सजगपणे प्रत्येकाला मतदान केंद्रापर्यंत आपल्याला आणायचं. हे मत हे कुणालाही नसून हे मत हे आदरणीय मोदी साहेबांच्यासाठी, हे मत संगारे साहेबांच्यासाठी आहे का नक्की हो. ते एक माध्यम आहे, पण हे मत खरं कोणासाठी तर आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचं. मागच्या 10 वर्षात मोदी साहेबांनी काय केले त्याचा पाडा आपल्याला वास्तव येणे इतकं काम त्यांनी केलेलं आहे. फक्त आपल्याला करायचं आहे की तो पाडा आपल्या मनात पाठ करायचा. त्यातले महत्वाचे मुद्दे उचलायचे, लोकांच्या पर्यंत जायचे, सर्वात प्रथम काय केलं हे सांगायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय नाही बोलायचं. माझ्याकडे कार्यकर्ते एक्साईट होता, तुमच्यावर तुम्ही टीका केली तर कार्यकर्त्यांना राग येतो, त्यांच्या भैयाला असं काम होतं. भैयांनाच राग येते तर तुम्ही नका करता राग करता. भैया काय करतात, संभाजी भैया काय करतात, कोणाचा राग करत नाही. तर राग बरोबर मतपेटीतून कसा करायचा ते त्यांना फक्त माहिती आहे. तुम्ही फक्त काय करत त्यांच्या कामामध्ये त्याची योग्य साथ द्या. आदरणीय भैयांनी जे काम केले ते लोकांच्यापर्यंत पोचवा. आपले खासदार साहेब अत्यंत निष्ठुर असं व्यक्तिमत्व आहे. खासदार साहेबांनी व्यक्तिगत कुठलाही स्वार्थ कधी बघितलेला नाही. खासदार साहेबांच्या विरोधात टीका करायला विषय नाही, म्हणून जे विषय नाही त्याचा विषय तयार केला जातो. पण खासदार साहेब आपण निश्चित राहा. ही सगळी फौज आणि आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत. आम्ही स्वतःला उमेदवार समजून
जे काही म्हणून करता येईल ते प्रत्येक गोष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी वाटते. या जिल्ह्याच्या राजकारणात विलंजेकर ठाकूर परिवाराचा तो एक मोठा सहवास आहे. मला तर या स्टेजवर बसून बऱ्याच लोकांना बघत होते की प्रत्येक मंडळी आधी लवकर माझ्या ओळखीचे आहेत आणि हे ठाकूरकर साहेबांच्या सोबत राहिलेली मंडळी, विलंजेकर साहेबांच्या सोबत राहिलेली, पण आता आपल्या नशीब इतकं चांगलं आहे की आपल्या लोकांच्या सोबत आपल्याला आशीर्वाद द्यायला ही मंडळी परत नव्याने आपल्या सोबत राहिली. आपण सर्वांनी इथून अरविंद यांनी सांगितलं की 1,00,000 मताधिक्य येणार आहे. भैया 1,00,000 मताधिक्य येणार आहे. पण भैयाचं पुढचं वाक्य असं होतं की आमचा खालीचा वाटा आहे. भैया मग सिंहाचा वाटा काय असणार आहे जरा सांगावं लागेल तुम्हाला, कारण 1,00,000 मताधिक्य जर खालीचा वाटा आहे तर सिंहाचा वाटा किती मोठा असणार आहे. आता चुरस ही आहे की खासदार शृंगारे साहेबांना मताधिक्य कुठून मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की विलंजेकरांनी बाजी मारलेली आहे, कारण काल लातूरमध्ये आम्ही होतो, तर उदगीरमध्ये होतो, पण इतकी ऑर्गनाईज, इतकी व्यवस्थित, आणि कसं पाहिलं तर उन्हाची वेळ आहे, थंडीची वेळ आहे, तुम्ही लोक अनेक ठिकाणून आलेला आहात, पण इतक्या उत्साहाने आपण इथे बसलात हे याचं द्योतक आहे की आदरणीय भैयांच्या नेतृत्वावर आणि आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास. आपले खासदार शृंगारे साहेब येत्या 7 मे म्हणजे अवघे 30 दिवस आपल्याजवळ राहिले गेले. दिवस रात्र एक करा, दुपारचा टाईम थोडासा उन्हाचा वेळ थोडा अवॉइड करा, कारण जर ताप वगैरे आला तर पुढचे कामाचे 4 दिवस तुमच्या हातून जाण्याची शक्यता आहे. पण त्यावेळी गप्प न बसता घरी बसून एक 5-50 कॉल करा, लोकांना फोन करा. इलेक्शन काळामध्ये सर्वांचा मूड खूप एकदमही असतो, मला फोन मिळाला, लग्नात लोक बसून बसतात तसं मला बोलवलं नाही, असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे उन्हाच्या वेळेला एक अजेंडा असा घ्या की त्यावेळी बसून आपण आपल्या संपर्कातल्या आपल्या मतदारानंतर कॉल कराच करा, म्हणजे आपल्याला वाटते की तुमचा कॉल करून त्यांचं मतदान बदलण्याची शक्यता आहे अशा लोकांच्यावर फोकस करा, त्यांना कॉल करा आणि त्यांना सर्वांना 7 तारखेला